राहू हा कलियुगचा राजा आहे, तर ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हा खरंच कलियुगचा राजा आहे का? पण कलियुगामध्ये राहूला खूप जास्त महत्त्व दिलं गेलंय. राहू हा तुम्हाला मल्टिपल सोर्सेसचं काम देतो. राहू तुम्हाला आयडियाज आउट ऑफ बॉक्स देतो. राहू तुम्हाला झटपट फेम देतो, झटपट मोठं करतो. रोडवरनं करोडपती सुद्धा राहूच करतो. 3, 6 आणि 11 ह्या घरांमध्ये खूप चांगलं फळ देतो. राहू शुक्राची ज्याची युती आहे टॉप लेवलला जाते, आणि राहू शुक्रची युती हे पण सांगते तो टॉपला आणलं तर टॉपलाच नेऊन ठेवतो. राहूचं जर तुम्ही फील्ड पाहिलं तर मल्टीमीडिया, इवन राजकारणात राहूवाली माणसं जास्त असतात. राजकारणात चांगल्या चांगल्या पदावर जी लोक आहेत, मंत्री, आमदार, खासदार, हे राहूच्या महादशेतच होतात. सो हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ अनिकेत जाधव, वेलकम यू ऑल ऑन द यथार्थ टॉक्स. सो मी घेऊन आलो एक नवीन पॉडकास्ट, एक नवीन गेस्ट सोबत. तर आजचा हा पॉडकास्ट आपण ॲस्ट्रॉलॉजीबद्दल थोडं इन डेप्थ डिस्कस करणार आहोत. तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये राहू हा कलियुगचा राजा असं का म्हटलं जातं, ह्याबद्दल आपण इन डेप्थ आज जाणून घेणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम, लेट्स गेट स्टार्टेड. तर आजच्या आमच्या गेस्ट आहेत ज्योती जाधव. शी इज अ वेल नोन ॲस्ट्रॉलॉजर अँड अ न्यूमरोलॉजिस्ट. मॅम, कशा आहात तुम्ही? मी खूप छान. कसं वाटतंय पॉडकास्टमध्ये येऊन? खूप छान वाटतंय. मॅम, तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहात, तर मला नॉर्मल तुमचं एक नॉर्मल जीवन ते ॲस्ट्रॉलॉजी, तुमचा थोडा प्रवास सांगाल का आमच्या ऑडियन्सला? नक्कीच. मला ॲक्च्युली ह्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये 7 ते 8 वर्ष झालेत मी काम करते, आणि कामही माझं लोकांना खूप पटतंय. ॲप्रिशिएट पण मला खूप लोक करतात, आणि जे काय आहे ते चालूच आहे. आता इथून पुढे पण तेच काम करायचंय मला, किंवा लोकांच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी सोल्युशन देणं हे खूप गरजेचं आहे. आणि कलियुगामध्ये ज्योतिष हा विषय कोणी मान्य करत नाही पटकन. सगळं टेक्नॉलॉजी असल्यामुळे सगळ्यांनाच वाटतं की आम्ही करतो म्हणूनच सगळं होतं, पण तसं नाहीये. ज्योतिष हे आत्ता कुठे या 2-3 वर्षामध्ये खूप लोक बघतात. त्यामुळे लोकांना कळतं की ज्योतिष हे तेवढंच खरं आहे जेवढं की ही टेक्नॉलॉजी पण आहे. टॉपिक आपण हा निवडलाय, राहू हा कलियुगचा राजा आहे, तर ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हा खरंच कलियुगचा राजा आहे का? 100%. आपण आता राहू ग्रहाची सुरुवात करतोय, तर त्यांचा मंत्र जो आहे ओम रान राहवे नमः ह्या मंत्रापासून आपण सुरुवात करूया. तर राहू हा पाहिला तर सूर्य आणि चंद्र ह्या 2 ग्रहांच्या आधारित त्याची गणना केलेली जाते. राहू म्हणजे त्याला वैयक्तिक असं कुठलं स्थान दिलेलं नाहीये ग्रहांमध्ये, किंवा तो तुम्हाला वरती आकाशात सुद्धा दिसणार नाही की तो राहू आहे म्हणून. तर राहू हा फक्त सूर्य आणि चंद्र ह्या 2 ग्रहांच्या आधारित ग्रह आहे, आणि प्लस जो की सूर्य त्याचा आत्मा आहे आणि चंद्र त्याचं मन आहे. तर ह्या 2 गोष्टींचं रहस्य जाणून घ्यायचं असेल तर तो राहू आपल्याला सांगतो. ही कंडिशन म्हणजे राहू आहे. आता राहूला कलियुगाचा राजा का बोललं जातं? जे काय आता तुम्ही पॉडकास्ट करताय, जे कॅमेरा आहेत, जे ऑडियन्स इझिली बघू शकते, ह्याच्या आधी जर तुम्ही बघाल तर लोकांना फक्त कधीतरी मुलाखती बघायला आवडत होत्या, पण आता जागोजागी पॉडकास्ट आहेत, लोक पटकन फेमस होत आहेत. एखादी रील आपण टाकतोय, एक रात्र नाही झाली की दुसऱ्या दिवशी उठून बघतोय तर लोक फोन करतात, अरे मिलियनवर गेली पण तुझी रील. जी की राहू, ही राहू क्रेज वाढला सोशल मीडियाचा. राहू म्हणजे तुमचं टेक्नॉलॉजी फील्डचा राजा. आणि आत्ता जर तुम्ही पाहिलं ह्या कलियुगामध्ये अगदी आपल्याला खाण्यापर्यंत किंवा बाहेर जाण्यासाठी सुद्धा आपण बुकिंग करतो मोबाईलवर, की गाडी आपल्या दारात उभी राहते. अगदी बरोबर. ह्या आधी असं काही नव्हतं. त्यामुळे कलियुगामध्ये राहूला खूप जास्त महत्त्व दिलं गेलंय. ओके मॅम, तुमच्या हिशोबाने हा राहू ग्रह चांगला आहे का वाईट आहे? म्हणजे हा फळ कसं देतो अकॉर्डिंगली? आता राहूचं काय झालंय की खूप लोक राहूला खूप घाबरतात. का भीती वाटते मला माहित नाही, पण मला असं वाटतं राहू हा ग्रह एकमेव असा आहे की त्यांनी तो राक्षस असून त्याला, किंवा क्रूर ग्रह असून त्याला असं वाटलं की मला देव लोकांमध्ये जायचंय आणि त्यांचं अमृत प्यायचंय. ही जी त्याची कन्सेप्ट होती, ही जी त्याची धडपड होती की ते पितात तर मग आपण का नाही पिऊ शकत. बरोबर. तर ही जी कन्सेप्ट आहे, तर त्यासाठी तो ऍप्रिशिएटच आहे ना राहू. का त्याला सगळ्यांना वाटू शकतं ना की ते देवेत म्हणून तेच का अमृत पितात, तर मला पण प्यायचं. आणि त्याने जाऊन पिलं पण, तेही धाडस कोणी दाखवलं? राहूनी दाखवलं. तर राहू कलियुगात वाईट हा प्रकारच नाहीये, म्हणजे आधीही नव्हता आणि आताही नाहीये. आणि त्याला घाबरणं चुकीचंच आहे, कारण राहू मीच झालंय का? म्हणजे लोक घाबरतात ते मीच झालेलं आहे. राहू हा तुम्हाला मल्टिपल सोर्सेसचं काम देतो. राहू तुम्हाला आयडियाज आउट ऑफ बॉक्स देतो. राहू जिथे लिमिट संपते
तिथून पण अनलिमिटेड गोष्टी देतो. राहू तुम्हाला एका ठिकाणावर अशा आणून ठेवतो की तिकडून तुम्ही तुमचं दिमाग चालवून गोष्टी करू शकता. राहूला जर तुम्ही पाहिलं तर फक्त त्याचं डोकं आहे, बरोबर, खालचं धड त्याला नाहीये. तर राहू हा डोक्याने विचार करणारा ग्रह आहे आणि राहूला फक्त देणं आणि देणं कळतं. त्याच्या पुढे तुम्ही त्याचा काय वापर करताय हे राहूला कळत नाही. उदाहरणार्थ, जर एखाद्या गोष्टीला आता जेवण करायचंय मला, तिथे मला आगीशी संबंध येणार आहे, बरोबर आहे की नाही? मग ती आग मी जेवणासाठी यूज करू शकते किंवा ती आग मी स्वतःला पेटवून सुद्धा घेऊ शकते. अगदी बरोबर. त्यात आगीचा काही रोल आहे का? काही नाही. तिचं ते काम तुमचं करून देणार आहे. त्यात रोल कोणाचा आहे? माझा आहे. मी ती आग कुठल्या बेसिसवर वापरायची, बरोबर. तेच राहू आहे. इवन दुसरं उदाहरण म्हणजे आता एक गरीब माणूस असेल, त्याला दरमहा 10,000 रुपये पैसे भेटतात किंवा तो कमाई करतोय आणि त्याला सडन अचानक त्याला 4 कोटी भेटले. तर तो काय करू शकतो त्या पैशाचं? उधळपट्टी होऊ शकते. मला तर त्याचं डोकंच चालणार नाही. दरमहा 10,000 रुपये जो माणूस घेतोय त्याला एवढे पैसे घेतले की तो वायबल होणार. तो एकतर सगळ्यांना वाटत सुटेल, ह्याला गरज आहे त्याला गरज आहे, देऊन टाका, आणि पैसे संपून टाकेल. पण तेच जर पैसे एखाद्या चांगल्या बिझनेसमनला भेटले किंवा ज्याचा राहू खूप स्ट्रॉंग आहे त्याला भेटले, तर तो त्याचं काय करेल? इथे टाकतो, इथून 4 पैसे मल्टिपल बिझनेस उभे करेल. बरोबर आहे. मग राहू हा सट्टा, लॉटरी, जुआ ह्या गोष्टींमध्ये बेमुदत पैसा देतो आणि हे लोकांना कळत नाहीये. राहूच्या काळामध्ये तुम्ही जर सेटल माइंड ठेवलं तुमचं की मला इथेच पैसे खर्च करायचे, माझा दिमाग इथेच चालवायचा, हा राहू करून देतो का आपल्या माइंडला? तसं कंट्रोल करतो का? ते मग तुमच्या कुंडलीच्या पोझिशनवर कळतं. राहूची तुमची कुठली पोझिशन आहे, काय आहे, त्यावर तुम्हाला राहूच्या गोष्टी कळतात की तो चांगला आहे की वाईट आहे. ती कंडिशन आहे. आणि राहू हा ग्रह खरं तर मला म्हणायचंय, तुम्ही राहूला कलियुगाचा जर राजा म्हणत असाल तर तुम्हाला राहू हा मोठाच केला पाहिजे. कलियुगामध्ये तुम्ही बघाल सगळे टॉप लेवलला जे आहेत ते राहूमुळे आहेत, जे की इन्फ्लुएन्सर, मोटिवेशनल व्हिडिओ जे काढतात ते पण, जी इवन तुमचा कीर्तनकार पण, ह्याच्या आधी कुणाला माहिती होतं कुठला फेमस कीर्तनकार आहे किंवा कुठला ज्योतिषी आहे? तुम्हाला गुगल सगळं देतं, सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतं. मग तो राहू का वाईट असावा? राहूने तुम्हाला अशा गोष्टी दिल्यात की तुम्ही घर बसल्या सगळ्या गोष्टी मागवू शकता. बरोबर. स्विगी, झोमॅटो, सगळ्या गोष्टी आल्या त्यामध्ये. येस. राहू हा फेम देण्यात खूप मदत करतो असं म्हणणं आहे तुमचं? राहू तुम्हाला झटपट फेम देतो, झटपट मोठं करतो. रोडवरनं करोडपती सुद्धा राहूच करतो. आणि करोडपतीवरनं 0 पण आणतो असं 100% करतो. पण का करतो? राहूचा स्वभाव आहे, तो देताना भरपूर देतो आणि जाताना सुद्धा खूप काही घेऊन जातो. त्या राहूला कॉन्स्टंट काम केलेलं आवडतं. राहूला मी पण आवडत नाही. जिथे माणसाचा येतो ना की मी मी मी, तिथे राहू काय म्हणतो? मी तुला मोठा केला ना, मी परत तुला खाली आणू शकतो. जे की रानू मंडाल, जी नॉर्मल ट्रेन मध्ये गाणी गात होती, हिमेश रेशमिया सरांनी तिला उचललं. तिला प्रॉपर म्हणतात ना, चांगलं नटून वगैरे एवढं सुंदर ती गाणं वगैरे, पण तिचं ते हे झालं, फेम पण त्या गाण्यात झालं, पण ते टिकवता आलं तिला नाही आलं. ती आता परत त्या स्टेजला आहे. मग ते राहू करतो. राहू तुम्हाला कंटिन्युअस सांगतो की मी तुम्हाला देणार, पण त्याचा वापर तुम्ही चांगला करा. ऍटिट्यूड असला नाही पाहिजे. येस, मी पण नाही पाहिजे. राहू हा पूर्व जन्मच्या बाबतीत काय सांगतो का? राहू हा तुम्हाला पूर्वजन्मातल्या सगळ्या गोष्टी सांगतो, कारण एकमेव राहू हा ग्रह रहस्यमय आहे आणि जे मी मगाशी सांगितलं, जे की आत्मा आणि मनाशी जॉईंट झालेला आहे. ज्या वेळेला माणूस मरतो त्यावेळेला त्याचं मनातल्या बऱ्याच गोष्टी असतात त्याच्या, त्यावेळेला ते मन आणि आत्मा एकत्रित होऊन ज्या वेळेला तो दुसऱ्या जन्मात येतो, दुसरा आत्मा बघून, त्यावेळेला त्या गोष्टीवरनं राहू त्याचे रहस्य सगळे सांगतो की हा गेल्या जन्मात काय करत होता किंवा ह्याचं काय चाललं होतं हे सांगितलं जातं. इव्हन राहूची स्थिती, राहू कुठल्या ग्रहाबरोबर बसलाय, राहूची डिग्री काय आहे, राहूची यती कुठल्या ग्रहाबरोबर आहे, हे राहू म्हणजे ह्या पद्धतीने राहू तुम्हाला पूर्वजन्म सुद्धा सांगतो. ते डिपेंड करतं कुठल्या ग्रहामध्ये बसलाय तो. हो, म्हणजे तो युतीमध्ये असेल किंवा एकटाच बसलेला असेल किंवा जी कुंडलीतली 12ही घरं आहेत त्यामध्ये जर राहू असेल तर त्या 12ही घरांवरनं
आपण सांगू शकतो की तुम्ही गेल्या जन्मात काय त्याचं केलं असेल किंवा तो राहू तुम्ही कुठल्या पर्सनॅलिटी होती काय होती येस ते सांगू शकतो. तर मॅम राहू हा 12 हाऊस मध्ये काय काय फळं देऊ शकतो तो? येस आता सांगते. पहिल्या स्थानामध्ये ज्यांचा राहू आहे तो माणूस एकतर व्यक्तिमत्वासाठी नेहमी झुंजतो किंवा पारिवारिक सुख त्याला भेटत नाही, फॅमिली पासून नेहमी अडचणीत असतो. आणि नेहमी त्याला असं वाटतं की फॅमिली मला सपोर्टिव्ह नाहीये. हे का नाहीये तर पूर्वजन्मामध्ये ज्यांचा राहू पहिल्या हाऊस मध्ये असेल किंवा घरात असेल त्यांनी पूर्वजन्मामध्ये त्यांच्या फॅमिलीला तेवढं महत्व कधीच दिलं नव्हतं. त्यांनी त्यांची मनमानी केली होती, त्यामुळे त्यांना ह्या जन्मात फॅमिलीकडून तेवढं सुख भेटत नाही. दुसऱ्या स्थानातला राहू माणसाला खूप भीती देतो आणि सतत एक फोबिया बनवतो की मला वाटतंय मला काहीतरी होत आहे, मला वाटतंय मला त्रास होतोय. वाटणं जिथे आलं तिथे भीती आली. वाटणं जिथे आलं तिथे भीती आली. तर गेल्या जन्मात ह्यांनी ह्यांच्या पॉवरचा किंवा शक्तीचा वापर चुकीचा केला होता, लोकांना घाबरवण्यासाठी केला होता. धनाचा वापर सुद्धा ह्यांनी लोकांना देऊन परत घाबरून लोकांकडनं पैसे आणले होते. त्यामुळे ह्या जन्मात ते घाबरे घुबरे पण असतात आणि त्यांच्याकडे सेव्हिंग सुद्धा टिकत नाही, धन सुद्धा म्हणावं इतकं राहत नाही. ज्यांचा राहू दुसऱ्या घरात, ज्यांचा राहू दुसऱ्या घरात आहे. आता ज्यांचा राहू तिसऱ्या घरामध्ये असेल त्यांना म्हणजे तिसऱ्या घरातला राहू हा नेहमी चांगलाच सांगितला जातो. आणि त्यांचं एवढंच की ना दुस्साहस खूप करतात किंवा अतिधाडस. अतिधाडसामुळे दुर्घटना सुद्धा ही लोक अंगावर ओढून घेतात. गेल्या जन्मात पण तेच होतं. अतिधाडसा मधून त्यांनी बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या म्हणजे काय स्वतःलाच त्रास करून घेतात. अति साहसामुळे. तर ती गोष्ट त्यांनी करायची नाहीये. अति साहस नाही करायचे, शांत डोक्याने विचार करून गोष्टी करायच्यात. आणि तिसऱ्या स्थानातला राहू हा दी बेस्ट असतो, त्यामुळे त्यांना काही तेवढा त्रास होत नाही. चांगलेच फळ देतो त्यांना चांगलं फळ देतो. चौथ्या स्थानामधला राहू जो आहे तो माणसाला घर, गाडी, प्रॉपर्टी ह्याचं सगळं सुख देतो. पण वैयक्तिक तो त्या माणसाला कधी हॅपी ठेवत नाही. तो माणूस नुसता चिंतेत असतो, हॅपीनेस पण त्याच्या आयुष्यातच नसतो. किंवा एखाद्याला वाटतं ना एवढं आहे माझ्याकडे तर मी सुखी आहे, मला आनंद आहे, पण त्या माणसाला कधीच नाही वाटणार. कारण त्यांनी गेल्या जन्मामध्ये ह्या गोष्टींचा अपव्यय केला असतो. प्रॉपर्टी किंवा त्याला घर, गाडी ह्याची किंमतच केलेली नसते. त्यामुळे ते इतकं असून पण त्याला कधीच काही वाटत नाही. त्यामुळे चौथ्या स्थानामधल्या 5व्या स्थानातला राहू जो आहे तो नेहमी मुलाबाळांपासून वंचित राहतो किंवा नेहमी मुलं बाळ जरी असतील तरी अडचणी नेहमी त्या मुलाबाळांविषयी त्याच्या असतात. नेहमी त्यांना पीडा एक जाणवते, संतांविषयी पीडा जाणवते. हे का तर गेल्या जन्मात त्यांनी त्यांच्या आई वडिलांचं तेवढं पोषण चांगलं केलेलं नसतं, सन्मान दिलेला नसतो, त्यांची किंमत केलेली नसते. त्यामुळे ह्या जन्मात त्यांना त्यांची संतती एकतर मग ती लांबच राहते, परदेशात शिकून परदेशात जाते किंवा असली जवळ तरी त्रासदायकच असते. किंवा कदाचित पंचम स्थानात राहू असेल तर त्यांना मुलं बाळ पण पटकन होत नाहीत. ही पण कन्सेप्ट असते. 6व्या स्थानातला राहू जर पाहिला तर 6वं स्थान हे राहूसाठी 1 नंबर आहे. खूप चांगले. जसं तिसरं सांगितलं तसं 6वं स्थान पण राहूसाठी खूप छान आहे. 6व्या स्थानामधला राहू माणसाला खूप जास्त ज्ञानी बनवतो आणि तो त्याच्या भाग्यामधनं मोठा होतो, मेहनत करून मोठा होतो. का तर त्याने गेल्या जन्मामध्ये, पूर्वजन्मामध्ये खूप जास्त दान पुण्य केलेलं असतं. लोकांना खूप मदत केलेली असते. त्यामुळे ह्या जन्मात त्यांना इझिली गोष्टी भेटतात. फक्त थोडी मेहनत काय कुणालाही करायला लागते. मग ती मेहनत जर त्यांनी केली त्यांना खूप चांगला त्याचा रिझल्ट पण भेटतो राहूचा. त्यांच्या म्हणजे असं काही निगेटिव्ह काय भेटत नाही त्यांना निगेटिव्ह परिणाम नसतात. 7व्या स्थानातला राहू माणसाला नेहमी फॅमिली किंवा स्वतःच्या बायकोकडून किंवा नवऱ्याकडून नेहमी त्रास देतो. कारण गेल्या जन्मात ह्यांनी त्यांचं म्हणजे बायकोविषयी म्हणा, नवऱ्याविषयी म्हणा तेवढं प्रेम नसतं दिलेलं. त्यांना प्रॉपर पद्धतीने त्यांचा नेहमी अपमान वगैरे ह्या गोष्टी थोड्याशा केलेल्या असतात. त्यामुळे ह्या जन्मात त्यांना एकतर बघ 7म स्थानामध्ये राहू असेल, लग्नच पटकन ठरत नाही. किंवा लग्न जरी ठरलं तरी मग ते झालं की पटकन पण करावं लागतं ठरल्यावर, नाहीतर मग ते प्रॉब्लेमॅटिक होतं. आणि 7म स्थानातला राहू असं पाहिलं गेलंय ज्योतिषमध्ये की अदर कास्ट लोकांबरोबर लग्न ह्यांची होतात. 7व्या घरातला राहू हा परजातीय लोकांशी विवाहबद्ध होतो. इंटरकास्ट मॅरेज होतो. येस.
मग ती एक कंडिशन असते. ओके. अष्टम स्थानातला राहू म्हणजे 8व्या स्थानातला राहू हा माणसाला खूप चांगलं फळ देतो किंवा तो विशिष्ट उद्देशासाठी जन्माला आलेला असतो. जे की गेल्या जन्मातलं त्याचं जे काही काम तो अर्धवट सोडून आला होता ते ह्या जन्मात त्याला पूर्ण करायचं. ओके ओके. म्हणजे प्रॉपर एक उद्दिष्ट पार करतात आणि आपलं शरीर सोडून निघून जातात. त्यामुळे अष्टम स्थानातला राहू ज्यांच्या कुंडलीत आहे ती लोक जन्माला सुद्धा अचानक येतात आणि मृत्यू सुद्धा अचानक त्यांना सडन भेटतो. म्हणजे ज्या रिझनसाठी त्यांचा पूर्वजन्म झालाय ते करूनच म्हणजे त्यांचा मृत्यू होतो का? 100%. ओके ओके. मग ती कंडिशन असते. आता भाग्यातला राहू जे की 9व्या स्थानातला राहू जर आपण बघितला तर 9व्या स्थानातला राहू जो आहे तो जो कोणी माणूस असेल किंवा महिला असेल तिने गेल्या जन्मामध्ये धर्मभ्रष्ट केला होता. धर्माचं पालन त्यांनी केलं नव्हतं म्हणून ह्या जन्मात त्यांना त्यांचं भाग्य सपोर्ट करत नाही. कितीही केलं तरी त्यांना असं वाटतं की एवढा आपण प्रयत्न करतो तरी आपल्याला त्या गोष्टी भेटत नाहीयेत. किंवा कामाच्या ठिकाणी पण खूप काम असतं पगारच कमी असतो. ह्या लोकांना काम पण खूप ट्रॅव्हलिंग करून करावं लागतं. का तर राहू भाग्यातला राहू तुम्हाला काहीतरी गेल्या जन्मात तुम्ही धर्मभ्रष्ट केल्यामुळे ह्या जन्मात तेवढं तुम्हाला भाग्य सपोर्ट करत नाही. ओके ओके. ती कंडिशन असते 9व्या स्थानातल्या लोकांची. 10व्या स्थानातला राहू तर गेल्या जन्मात ह्या लोकांनी फक्त एक इच्छा एक त्यांची डिझायर असते की मला खूप पैसे भेटू दे, चांगलं पद भेटू दे, प्रतिष्ठा भेटू दे, ही त्यांनी एक इच्छा व्यक्त केलेली असते. आणि ह्या जन्मात 100% उच्च पदावर ही लोक असतात. पैसा पाणी सगळं असतं. वैयक्तिक फॅमिलीचं सुख नसतं किंवा वडिलांचा आधार त्यांना कधीच भेटत नाही. टॉप लेवलला असतात. वडिलांचं छत्र खूप लहान वयात जातं. ही कंडिशन म्हणजे 10व्या स्थानातला राहू. आणि पर्सनल लाईफ त्यांची चांगली नसते असं म्हणतात तुम्ही? पर्सनल म्हणजे फॅमिलीकडून. आता असं पण असतं ना की एखादी नवरा बायकोचं रिलेशन आलं म्हणजे सॉरी नवरा बायकोचं लग्न ठरलं, मुलगा बाहेरगावीच गेला, अचानक लग्न ठरलं, कॉल आला डायरेक्ट बाहेरगाव म्हणजे बाहेरच्या देशातनं तिकडे गेला तो कामाला, मग बायको राहते इंडियामध्ये. मग ती कंडिशन असते. कळलं काय? सुख म्हणजे मी म्हणत नाहीये सुख नसतं म्हणजे बायको नांदणारच नाही, डिवोर्स होणार असं नसतं. ओके ओके ओके. थोडंसं सेपरेशन होऊ शकतं किंवा मग ती कामासाठी बाहेर राहू शकते. मग सॅटर्डे संडे तुम्ही भेटू शकता किंवा तू बाहेरगावी गेल्यावर 6-6 महिन्यानेच तुमची भेट होते. ही टाईप असते. ओके ओके. समजलं. आणि 11व्या स्थानातला जो राहू असतो तो खूप चांगला आहे. राहू 3, 6 आणि 11 ह्या घरांमध्ये खूप चांगलं फळ देतो. 11व्या स्थानातला राहू जो आहे तो तुम्हाला जाणवेल की वैराग्याकडे नेतो. एक पर्टिक्युलर पिरियडला वैराग्य म्हणजे काय? देवधर्माची भक्ती. ओके. किंवा आता सगळं कमवलंय, सगळं झालंय, बास आता मला देव किंवा मी आणि माझा देव किंवा माझं स्वतःचं एक विश्व ह्या टाईप मधला असतो. मग तो वैराग्याकडे धाव घेतो की कारण त्यांनी गेल्या जन्मामध्ये खूप लोकांना मदत केलेली असते. इव्हन ह्याही जन्मात दुसऱ्यांचं पण दुःख हे वाटून घेतात. ओके. 11व्या स्थानातला राहू. ओके. ह्यांना प्रचंड पैसे भेटतात पण त्यांना ते पैसे सुद्धा कुठे वापरायचे हे पण कळत नाही. ओके. ते पैशाचं पण काय करतात, ह्याला मित्राला फोन आला त्याने मागितलं देऊन टाका, घरामध्ये बहिणीला प्रॉब्लेम, भावाला प्रॉब्लेम, पैसे देऊन टाका, असे करून पैसे संपवतात. कारण तो राहू सुचूच देत नाही त्यांना पैशाचं नियोजन तुला काय करायचंय. हा सगळा तामझामपणा नको वाटतो आणि असं वाटतं की मी आणि माझं विश्व आणि कुठेतरी देवपूजा धार्मिक होऊन जातात. सत्कर्म ऑलरेडी झालेलं असतं मग नंतर मोक्षाची वाट बघतात. ती कंडिशन आहे 11व्या स्थानातल्या राहूची. आता 12व्या स्थानातला राहू हा काही व्यवस्थित नाहीये. कारण 12व्या स्थानातला राहू ज्यांचा असतो त्यांनी गेल्या जन्मात कुमार्गावर चाललेले असतात किंवा संगत बरोबर नसते. इव्हन चरित्र सुद्धा नीट नसतं. त्यामुळे बऱ्याच ह्या जन्मात त्यांना ह्या गोष्टींवर खूप जास्त लक्ष द्यायचंय की तुम्हाला संगत व्यवस्थित करायची आहे. तुम्ही जर नशा कुठली करत असाल तर तीही तुम्हाला करायची नाहीये. आणि वैयक्तिक तुमचं चारित्र्यावर तुम्हाला खूप लक्ष ठेवायचंय. ओके ओके. ही कंडिशन म्हणजे 12व्या स्थानातला राहू. 12व्या स्थानातल्या राहूच्या व्यक्तींनी धार्मिकपणा पण दिसतो तिकडे. 12व्या स्थान राहू आला, राहू धार्मिकपणाची पण ओढ खूप देतो. मग हा रूल सगळ्यांनाच लागू पण होत नाही की ते चरित्रहीन असतील किंवा मग संगत बरोबर नसेल किंवा एखादं व्यसन. काही काही राहू 12व्या स्थानात असतो त्यांचा ती लोक धार्मिक पण तुम्हाला बघायला भेटतील. तर ती कंडिशन असते. तर मग हा राहू जो आहे तो तुम्ही कुठल्या घरामध्ये जन्माला येणार आहे,
तुम्ही श्रीमंताच्या येताय, गरीबाच्या येताय, हे फक्त पूर्वजन्मापासून आपल्याला कळतं. आणि ह्याचा मेन रोल म्हणजे हे सगळं सांगणारा जो ग्रह आहे तो राहू आहे. राहूचं कुठल्या प्लॅनेट बरोबर कॉम्बिनेशन चांगलं असतं? हो, राहूचं चांगलं असं नसतं. राहू प्रत्येकाबरोबर बसून त्याचं फळ देत असतो. राहू आणि सूर्याची युती ही एकत्र असली की वडिलांबरोबर एवढंसं पटत नाही, म्हणजे म्हणावं इतकं पटत नाही. वडिलांचं सुख त्यांना खूप चांगल्या प्रकारे उपभोगता येत नाही. आणि सेकंड म्हणजे कामाच्या ठिकाणी जी लोक वरिष्ठ आहेत, जी लोक ऑफिसर, कामाच्या ठिकाणी जी लोक सिनियर्स आहेत, ती नेहमी त्यांना त्रास देतात. ते कधीच असं सॅटिस्फाईड नसतात की इतकं करून पण उगाच टॉर्चर करत बसतात. तर ही कंडिशन असते. राहू बरोबर चंद्र असेल तर ती माणसं खूप जास्त टेन्शन मध्ये असतात. आता राहू बरोबर चंद्राची युती असेल तर तो माणूस खूप जास्त मानसिकदृष्ट्या टेन्शन मध्ये असतो, सतत स्ट्रेस असतो त्याला, आणि त्याचं वैवाहिक जीवन खूप जास्त टेन्शन मध्ये असतं. मग त्याच्या जोडीदाराने जर राहू चंद्र युतीवाल्याला समजून घेतलं तर संसार सुद्धा एवन होतो. आणि सतत त्यांचे मूड स्विंग्स होणं, चिडचिड होणं, हे राहू चंद्राबरोबर हे नेहमी कॉम्बिनेशन बरोबर दिसून येतं ज्या लोकांचं असेल त्यांचं. जे की आता राहू बरोबर बुधाचं कॉम्बिनेशन जर आलं, राहू बरोबर बुधाची युती जर आली तर ती माणसं तुम्ही बघाल की खूप चपळ असतात, बोलायला हुशार असतात, किंवा काम तरबेज पद्धतीने करतात. आणि बुध राहू युती माणसाला फेम पण देते फक्त बोलण्यातनं. आणि जे की राहू बुध युती माणसाला खोटं बोलण्याची सवय खूप देते. त्यामुळे ती गोष्ट त्यांनी करायची नाही. ते मनात नाहीये त्यांच्या, तरी ते खोटं बोलून जात आहेत. ती कंडिशन म्हणजे राहू बुध युती. नंतरची युती म्हणजे राहूची आणि गुरुची, जी की खूप बरोबर नाहीये. लोकांकडून पण तुम्ही ऐकायला राहू गुरु एकत्र आले की चांडाळ योग म्हणून पण म्हटलं जातं. गुरु आणि राहू एकत्र असले की चांडाळ योग बनतो, कारण ह्यांनी गेल्या जन्मामध्ये त्यांच्या गुरूंचा अपमान फार केलेला असतो. गुरु म्हणजे आपले आई वडील पण येतात, त्या पण कंडिशन्स असतात, किंवा जो शिकवणारा माणूस पण आहे तोही गुरु आहे. त्यांची त्यांनी अवहेलना केलेली असते. त्यामुळे त्यांना ह्या जन्मामध्ये तो योग येतो, ती युती येते. तर ह्या युतीमध्ये त्यांनी वरिष्ठांचा कधीच अपमान नाही करायचा, कामाच्या ठिकाणी पण गुरुचा सुद्धा कधी अपमान नाही करायचा, वैयक्तिक मुलांना पण खूप जास्त त्रास नाही द्यायचा. कारण गुरु म्हणजे आपली मुलं बाळ पण असतात, संतान पण असतं, आणि गुरु म्हणजे आई वडील पण असतात. त्यामुळे ह्या गोष्टी जर त्यांनी प्रॉपरली सांभाळल्या तर पुढच्या जन्मात ती युती त्यांना येणार नाहीये. ती कंडिशन आहे. आता दुसरी युती म्हणजे राहू आणि शुक्राची युती, जी की खूप लोक, म्हणजे मी खूप ज्योतिषांकडनं ऐकलं की राहू शुक्र युती ही चांगली नसते, किंवा त्यांचे मल्टिपल बॉयफ्रेंड असतात, किंवा त्यांना म्हणजे म्हणतात ना नेहमी त्या नशेमध्ये म्हणा, किंवा आयुष्य जगणाऱ्या लोक म्हणजे शुक्र आणि राहू. तर तसं नसतं. राहू शुक्राची ज्यांची युती आहे, उलट त्यांची फसवणूक खूप लोक करतात. ही युती जी असते ती माणसाला खूप नाव पण देते, नेमफेम खूप मोठं देते. इवन राहू शुक्र ज्यांची असते युती, त्यांना नेहमी फिमेल वर्ग त्रास देतो, किंवा त्यांचं फिमेल मध्ये जरी असेल ही युती तरी तिला नेहमी जाणवणार की माझे मेल फ्रेंड खूप आहेत, माझं फिमेल बरोबर जमत नाहीये. आणि राहू शुक्र युती बाहेर गावचं धन खूप कमावून देते. जे की तुम्ही आता IT मध्ये जर असाल तर MNC कंपनी किंवा बाहेरगावच्या कुठल्याही कंपनीत त्या युतीने काम केलं, राहू शुक्राची ज्याची युती आहे टॉप लेवलला जाते. आणि राहू शुक्रची युती हे पण सांगते की तुम्ही तुमचं नेटिव्ह प्लेस सोडून बाहेर कामाला जावा. जिथे तुम्ही जन्माला आलाय तिथून जर तुम्ही लांब गेलात तर तुम्हाला प्रगती खूप भेटते. राहू आणि शनीची युती ही पण ज्योतिषशास्त्रामध्ये चांगली युती नाहीये, कारण ती भूत प्रेत पिशाच्य योग म्हणून संबोधली जाते. तर ह्या लोकांना नेहमी झोपताना बावचळणं, मध्येच हसणं, ह्या गोष्टींचा नेहमी त्रास असतो राहू शनीवाल्यांना. आणि राहू शनीची युती ज्यांची असते त्यांना त्यांचं भाग्य सपोर्ट करत नाही, कारण गेल्या जन्मात त्यांनी बऱ्याच गोष्टी चुकीच्या केलेल्या असतात. त्यामुळे त्यांना त्या गोष्टी ह्या जन्मामध्ये त्यांना ती युती पण आलेली असते आणि त्रास पण होतो त्या गोष्टींचा सगळ्या. त्यामुळे ह्यांनी होईल तेवढं सात्विक राहणं खूप गरजेचं आहे. आणि त्यांच्या पित्र जी कोणी असतील त्यांच्यासाठी प्रार्थना करणं खूप गरजेचं असतं.
मी असं ऐकलं की राहू हा डिफेम पण देतो, असं तुमच्याकडे कुठले एक्झाम्पल्स आहेत का ज्यांनी हे अनुभवले, ज्यांना सक्सेस पण भेटले आणि ऍट द सेम टाइम त्यांना डिफेम पण भेटले? ओके. पहिलं तर उदाहरण सगळ्यांनाच माहिती असेल की रानू मंडाल, जे की तिला खूप फेम पण भेटलं होतं, पण त्यांना ते ठेवताना आलं. राहू हा एकमेव असा प्लॅनेट आहे की तो देताना तुम्हाला खूप देतो, पण नंतर घेऊन सुद्धा सगळं जातो. जे की टॉप वरनं तुम्ही बॉटमला पण पटकन येता आणि ते तुम्हाला कळत सुद्धा नाही. नशा खूप जास्त करतो, त्यामुळे पण त्याचं फेम तो त्याच्या स्वतःच्या हाताने खराब करून टाकतो. हनी सिंगचं पण तुम्ही पाहिलं, मधल्या कित्येक वर्षात तो नव्हता, 2 ते 3 वर्षात नव्हता, आणि आता त्यांनी जे की शिवाची भक्ती चालू केली आहे की तो नशेमध्ये होता पूर्ण. जे की राहू अचानक रॅपर आला, तो फेमस पण झाला. यो हनी सिंग कितीतरी नाव त्यांनी कमवलं, बरोबर आहे, आणि परत तो पण पडद्याआड गेला थोड्या काही दिवसांसाठी. आणि आता जे तुम्ही त्याला बघताय ते पूर्ण तो सात्विक होऊन बघताय की तो शिवाची पण पूजा करतोय, किंवा त्यांनी आता एक गुरु पण मांडलाय स्वतः, दुसऱ्या कोणाला तरी. म्हणजे ह्या पण कंडिशन्स कोण देतं? राहू देतो. तो टॉपला आणलं तर टॉपलाच नेऊन ठेवतो, पण त्याला खाली जरी एखाद्याला आणायचं असेल तर तो त्याच रात्री सुद्धा त्याला खाली आणू शकतो. ह्याच्यावरनं हे राहू हा 0 to हिरो पण करतो आणि 0 to 0 पण करू शकतो. 100% बरोबर. मॅम, थोडं राहूच्या महादशेबद्दल बोला. एखाद्याची महादशा चालू असेल राहूची, तर त्यांना ती महादशा कशी जाईल? असे भरपूर मीच ऐकले तिने की खूप घाबरतात राहूच्या महादशेमध्ये. थोडंसं क्लॅरिटी द्या याच्याबद्दल. ओके. आता राहूची महादशा ज्या वेळेला येते त्यावेळेला लोक खरंच खूप घाबरतात. माझ्याकडे येणारी लोक पण मला तेच म्हणतात की बघा ना ताई, राहूची महादशा आहे म्हणून सगळ्या गोष्टी चुकीच्या झाल्या, पैसेच माझे अडकले, मला कुठूनच काही नीट भेटत नाहीये, किंवा कामच नीट भेटत नाही, कामाच्या ठिकाणी पण फसवणूक होतीये, ही कंडिशन असते. पण राहूच्या महादशेमध्ये ज्यांची महादशा चांगली त्यांचे सिम्पटम्स मी तुम्हाला सांगेन थोडक्यात. तुम्हाला त्याच्यावरून पण कळून जाईल की तुम्हाला ती राहूची महादशा कशी चालली आहे म्हणून. राहूच्या महादशेमध्ये निगेटिव्ह आधी मी सांगते, निगेटिव्ह राहूची महादशा जर तुमच्यावर असेल तर मी सिम्पटम्स सांगते की राहूच्या महादशेमध्ये भीती खूप वाटते माणसाला, आणि सतत त्याला सारखं वाटतं की मला कुठला मोठा रोग तर होणार नाही ना. जे की कितीही पैसे कमवले तरी सेव्हिंग्स शून्य. घरामध्ये मेडिकलला खूप पैसे लागणं म्हणजे राहू. इवन तुमच्या घरामध्ये नेहमी जाणवेल की घरामध्ये लिकेजेस खूप होत आहेत पाण्याचे, जे की तुमचे लाईट्सचे सारखे प्रॉब्लेम्स होत आहेत, AC, TV, फ्रीज, अचानक ही उपकरणं खराब होत आहेत, म्हणजे तुमचा राहू खराब आहे. राहू खराब झाल्यावर किडनी आणि पोटाचे पण खूप तक्रारी वाढतात, पण निदान काहीच निघत नाही, म्हणजे राहू खराब आहे. रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत, पण असं म्हणताय की तुम्ही की राहू चांगला आहे, सॉरी वाईट आहे. हा, तुम्ही डॉक्टरांकडे जाणार, पैसे पण घालवणार, डॉक्टर सांगणार त्या सगळ्या टेस्ट पण करणार, पण रिपोर्ट नॉर्मल येणार. जे की तुम्ही राहू का भीतीच देतोय ना. राहू भ्रम देतोय. माणूस भ्रमामध्ये राहतो की मला हा तर रोग होणार नाही ना, मला हे तर होणार नाही ना, आणि त्या सगळ्या गोष्टी तुमच्यावर होत आहेतच आहेत. आणि ज्या वेळेला ह्या गोष्टी होत आहेत त्यावेळेला तुम्ही समजून जायचं की माझा राहू खराब आहे, आणि त्यासाठी जे काही उपाय सांगेन मी ते नंतर करायचे तुम्हाला. आणि आता ज्यांचा राहू चांगला आहे त्यांनी कसं ओळखायचं ते, किंवा त्यांची महादशा एखाद्याची चालू असेल राहूची, जर तुमचा पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला अचानक धनलाभ होईल. राहू हा प्लॅनेटच सडनली किंवा अचानक वालाय, आकस्मित धन देतो. अचानक तुमच्याकडे एखादं पद प्रतिष्ठा येते, किंवा तुम्ही राजकारणात पण नाहीये आणि अचानक तुम्हाला एखादं पद प्रोव्हाइड करतायत लोक, ती कंडिशन म्हणजे राहू. अचानक तुम्हाला घर घेण्याचे योग येतात, वाहन अचानक तुम्ही घेताय, एखादी प्रॉपर्टी अचानक घेताय, जे की तुमचा राहू खूप चांगला आहे. ह्या काळामध्ये तुम्हाला कामांचा ओघ खूप चालू आहे. कितीही पैसे खर्च केले तरी कामं पण पुढे तशी तुम्हाला भेटतायत, जे की राहू चांगला आहे. ही पॉझिटिव्हिटी सगळी असेल तर 100% राहूची महादशा तुम्हाला खूप चांगली चालू आहे. आणि हे सेम अंतर्दशेला पण लागू होतं? अंतर्दशाला पण सेम आणि महादशेला पण सेम. राहू हा कुठल्या कुठल्या फील्ड मध्ये उपयोगी ठरतो? राहूचं जर तुम्ही फील्ड पाहिलं तर मल्टीमीडिया, जिथे खूप असं तामझाम असेल. आता तुम्ही पण स्वतः हे पॉडकास्ट घेताय, कॅमेरे वगैरे सोशल आहे इकडे तिथे. इवन ह्याच्यामध्ये पण फिल्म सिटी लाईन मध्ये जेवढे आहेत
रणवीर सिंग जो की स्ट्रगलर होता हिरो, पण आता टॉप लेवलला आहे तो, जे की राहू. म्हणजे ह्या गोष्टी फिल्म सिटीमध्ये म्हण, तुझ्या ह्या गोष्टींमध्ये म्हण, पॉडकास्टमध्ये वगैरे म्हण, इवन राजकारणात राहूवाली माणसं जास्त असतात. राजकारणात चांगल्या चांगल्या पदावर जी लोक आहेत, मंत्री, आमदार, खासदार, हे राहूच्या महादशेतच होतात. हे आहे, म्हणजे माझ्याकडे ते तसे गोष्टी आहेत, मी बघितल्यात तशा कुंडल्या पण. त्यामुळे मी एक लोकांना सांगते, राहूची महादशा कधीच वाईट नसते. त्यामुळे तुम्ही घाबरू नका. राहू तुम्हाला अनलिमिटेड देतोय तर तुम्ही ते घ्या आणि पचवा स्वतःला. जरी आपल्याला काय पद्धत आहे आपल्याकडे, आपली म्हणजे नॉर्मली सर्वसामान्य लोक काय करतात की आपल्याला जेवढं येतंय तेवढ्यामध्येच भागवतात ती. आता 10 रुपये कमवतोय, 10 रुपयामध्ये 5 रुपयाचं जेवण आणायचं, मग त्यामध्ये भात, गहू, ज्वारी, दूध हे सगळं 5 रुपयामध्येच मॅनेज करायचंय. मग तीच कंडिशन आपल्याकडे पण अप्लाय झाली आहे. मग ते अति पैसे बघितले तरी आपल्याला त्रास होतो की हे कसं काय मॅनेज करायचं आपण. पण नाही, राहू देतानाच अनलिमिटेड देतो. आणि राहूला कळत नाही, राहूला माहित नसतं तो माणूस कसा वापरणार आहे काय, तो फक्त देण्याचं काम करतो. ओके, सगळं तुमच्याकडे, म्हणजे तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही तसं किती युजफुल करताय. हा, सगळं तुम्हाला देतो तो. तुम्हाला म्हणतो तुमचं डोकं आहे ना, राहू म्हणजे डोकं आहे, त्याला काय वाटतं, त्याला डोकं आहे, तो त्याचे बरोबर पैसे लावणार कुठे लावायचे तिकडे, तर तो लावेल. पण एखाद्याला नाही जमत, तो सगळं येऊन सुद्धा सगळं संपून जातं, त्याचा काही उपयोग राहत नाही. त्यामुळे राहूला अजिबात घाबरू नका, राहूला पॉझिटिव्हली बघा. त्याने जर इतकं धाडस केलंय, देवात जाऊन ते अमृत पिलं, ते किती मोठं धाडस आहे. ते करणं कुणाला पण बच्ची नाहीये, ते त्यांनी करून दाखवलं. तर राहू काय सांगतो, जे धाडस मी की देवाधिकात जाऊन बाउंड्री क्रॉस करून मी जर पिलंय, तर तुम्ही पण करा ना ते. राहूची तीच कंडिशन आहे. तुम्हाला जर एवढं सगळं नेमफेम भेटतंय, सगळं भेटतंय, मग ते टिकून पण ठेवा तुमच्या पद्धतीने. मी द्यायचं काम करतोय तुम्हाला. त्यामुळे राहूला अजिबात घाबरू नका. राहू असा प्लॅनेट नाहीये की तो तुम्हाला त्रास देतो किंवा काय. पण गोष्टी थोड्याशा कसं होतं की खूप भेटल्यावर पण माणूस हवेत जातो, एका प्लेनमध्ये बसतो की मी मोठा झालो म्हणजे माझ्याकडे तर सगळ्यांनी आलं पाहिजे, किंवा गाड्यांमध्ये पैसे खूप खर्च करणार राहूची माणसं. मग ती कंडिशन करू नका. करा शॉप, पण अति पण नको. जे की आता आपण बघतोय, पण कोणी माणूस नॉर्मली बाहेर जरी गेला, स्टेटस पहिलं पडतं, वे टू गोवा, गोव्याला चाललेत तर, म्हणजे अगदीच फोटो काढणार रस्त्याचे पण वे टू गोवा. हे कोण करवतोय? राहू करतोय. राहू हा शो ऑफ करणारा ग्रह आहे. ओके, शो ऑफ. इव्हन ज्यांचा 3, 6 आणि 11 मध्ये राहू आहे, त्यांनी शो ऑफ केलाच पाहिजे. हे मी लोकांना सांगते. अच्छा, की त्यांनी जर शो ऑफ केला तर गोष्टी त्यांच्या 100% येतात, कारण त्यांचं कामच ते नेटवर्किंग मधून होऊन जातं. राहूच्या महादशेमध्ये रिलेशनशिप तुटतात, डिवोर्स पण होऊ शकतो. जर राहू 7th हाऊस मध्ये प्लेस असेल तर हे खरं आहे का? थोडंसं क्लॅरिटी द्या. 100% ह्या गोष्टी होतात. राहू हा ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह पण आपण काय म्हणतो, क्रूर आहे, भ्रमिष्ठ आहे. भ्रम नेहमी राहूच्या महादशेमध्ये वैवाहिक जीवन म्हणजे खराब होतं. हे लोक म्हणतात ते योग्य आहे, आणि मी पण बघते ना की त्याच काळामध्ये गोष्टी खराब होतात. का होतात? फक्त संशय, निव्वळ डाऊट, त्या गोष्टीमुळे. कारण राहू हा तुम्हाला एक डाऊटच देतो, संशयच देतो आणि भ्रमच देतो. जी की गोष्टच झालेली नसते तीच गोष्ट डोक्यात ठेवणार आणि मग ते भांडत बसणार. म्हणून ज्यांना ज्यांना राहूची महादशा आहे, एकतर तुम्ही भ्रमातनं बाहेर या. भ्रमाचा भोपळा फोडून टाका. भ्रम काही कामाचा नाहीये. त्यामुळे भ्रमातनं ज्या वेळेला तुम्ही बाहेर याल, त्यावेळेला तुमच्या गोष्टी तुम्हाला क्लॅरिटी येणार आहे, मला काय करायचंय, काय नाही करायचं. इव्हन रिलेशनशिपमध्ये पण तेच होणार की हे असं बोलले म्हणूनच असं झालं. सगळं भ्रम असतो. किंवा आपण गेल्यावर त्यांनी आपल्याला मानपानच केला नाही, मग त्यांना रागच आला. हे जर तर जिथे आलं ना तिकडे राहू आला. तर हा जर तर काढून टाका, किंवा वाटणं काढून टाका पहिलं तुमच्या ह्याच्यातनं. राहूची महादशा असेल तर तुम्ही एक क्लिअरिटी बघा, तुम्ही दुसरा आरसा पण बघा, हे नक्की तसं खरंच आहे का. तर तुम्हाला, मला वाटत नाही रिलेशनशिप पण ब्रेक होतील. त्यामुळे थोडंसं भ्रमातनं बाहेर येणं फार ह्या वेळेला गरजेचं आहे त्यांना. मॅम, यंग जनरेशन खूप वाईट मार्गावर जात आहेत. जसे ॲडिक्शन होते, रिलेशनशिप ब्रेक इश्यू होतात ते. तर ह्याच्यामध्ये राहूचा काय हात असतो का? 100%. आता जर मी म्हणजे आतापर्यंत कुंडल्या जेवढ्या लोकांच्या मी पाहिल्यात की त्यांच्या आई यायच्या माझ्याकडे की माझा मुलगा लहान वयातच लव्ह रिलेशनशिप मध्ये पडलाय, आमचं ऐकत नाहीये, आम्ही कितीही त्याला सांगितलं
तरी आम्हालाच उलटे वगैरे बोलतोय, किंवा काही काही आयांचा हा पण क्वेश्चन होता की आमच्या मुलाच्या बॅगेमध्ये माचीस सापडली आम्हाला. तर येस, राहू हा स्मोकला भरपूर अट्रॅक्ट करतो. ओके. स्मोक किंवा तुमचं ते गांजा किंवा दारू व्यसनाधीन पण राहू बनवतो. राहूला डिप्रेशन सहन होत नाही, जे की मी मगाशी सांगितलंय. राहू संशय दिल्यामुळे सगळ्या गोष्टी चुकीच्या होतात. राहूची जर दशा चांगली नसेल किंवा पोझिशन चांगली नसेल तर तो माणूस वायबल सुद्धा होतो. वायबल होऊन नको त्या गोष्टींकडे तो जातो, कुमार्गावर जातो आणि स्वतःच्या गोष्टी खूप खराब करून घेतो. इवन राहूच्या काळामध्ये मल्टिपल रिलेशनशिप तर भरपूर बघायला भेटतात. ओके. तुम्ही आता हे पण पाहिलं असेल, आता रिलेशनशिपमध्ये मुलं किंवा मुली त्यांना काही याचा फरक नाही पडत. एज गॅप राहिलेला नाहीये. राहूचं आलंय ना, जग राहूचं आलंय. बरोबर. एज मध्ये तुम्हाला खूप फरक दिसेल पार्टनरशिपच्या. हो. एज मध्ये पण इवन काहीतरी वेगळं, जे की एवढं बलात्कार होत आहेत, जे की आपण हत्याकांड बघतोय, ह्या गोष्टी का होतात? ह्या फक्त आणि फक्त राहूमुळे होतात. राहूच्या काळामध्ये त्यावेळेला एक वेगळीच एनर्जी असते आणि मी मगाशी सांगितलं की माणूस वेगळ्या प्लेनमध्ये बसलेला असतो. तो समाजाविरुद्ध काम करायला बघत असतो, जे की समाजाला ते मान्य नसतं. आणि त्यामुळे ही हत्याकांड म्हणा, हे बलात्कार प्रकरण म्हणा, किंवा हे लव्ह रिलेशनशिप खूप जास्त वाढलेत. आणि जी लोक मल्टिपल रिलेशनशिप करतात त्यांना मला एक सांगायचंय की ह्या गोष्टी करू नका. कारण आपलं जे शरीर आहे वैयक्तिक, ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. जी काही त्यावेळेला ऊर्जा असते, ज्या काही गोष्टी सेक्शुअल होतात लव्ह रिलेशनशिप मध्ये, त्यावेळेला ती ऊर्जा एक मोठी क्रिएट होत असते दोघांच्याही बाजूने. आणि ती ऊर्जा जर एखाद्या वेळेला निगेटिव्ह असेल तर तुमचं अख्खं आयुष्य खराब होतं. हे लोकांना कळत नाही. आणि राहूच्याच काळामध्ये ह्या गोष्टी घडतात. मल्टिपल रिलेशनशिप जिथे आले की तिकडे सेक्शुअल पण गोष्टी येतात, कारण राहू फक्त अट्रॅक्शन देतो, प्रेम देत नाही. महादशेमध्ये होतं. महादशेमध्ये पण होतं, किंवा तो ग्रह कुंडली वाईज आपण बघितलं तर त्या गोष्टी कळतात. अच्छा. ओके. ती कंडिशन असते. आणि ह्या काळामध्ये त्यांनी घ्यायची काळजी म्हणजे तीच की खूपदा असं लोक म्हणतात ना, किंवा अगदी लग्न जरी झालं तर एखाद्या वेळेला म्हणतात ना, एखादं बाजूवाले वगैरे म्हणतात की ही मुलगी ह्याच्या आयुष्यात आल्यापासून आयुष्य बदललंय ह्या माणसाचं. बरोबर. हे बोलतात ना. हे काय होतं, जी की तुमची शारीरिक ऊर्जा तुम्ही एकमेकांना ट्रान्सफर करताय. तुम्ही तिची घेताय, तुम्ही त्याची देताय, ती ट्रान्सफर करताय. मग तुम्ही जर मल्टिपल रिलेशनशिप करत असाल, पर्सनॅलिटी समोरचा सोल कसा आहे तुम्हाला माहीतच नाहीये, आणि तुम्ही त्याच्याबरोबर गोष्टी करताय, तुम्हाला त्याचे सगळे ग्रह खराब तुम्हाला चालू होतात, तुम्हाला त्या गोष्टी लागू होतात. ओके. समोरचा माणूस रडत खडत असेल, भिकारी असेल, सगळे ग्रह तुम्ही घेता त्याची एनर्जी आपल्यामध्ये 100%. ओके. ट्रान्सफरच होतात ना गोष्टी ह्या. आणि ही ऊर्जा खूप मोठी असते, ही छोटी ऊर्जा नसते. ओके. सेक्स हा पार्टच खूप मोठा असतो. देवाधिकांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि आताची पिढी काय करते, इझिली वाटतात त्यांना या गोष्टी. त्यांना असं वाटतं की मैत्रीण, क्लोज फ्रेंड म्हणून गोष्टी चुकीच्या करून बसतात. हे कामाचं नाहीये. तुम्ही तुमचा सोल खूप चांगला बनवा, चांगलं आयुष्य देवाने दिलंय, चांगलं जगा. आणि जर तुम्हाला एखाद्याची ऊर्जा घ्यायची तर ती चांगल्या सोलचीच घ्या. वाईट सोल बरोबर गोष्टी करू नका. तुम्हाला जाणवतंय ना त्या माणसाकडून खूप त्रास होतोय, संशयच घेतोय, सोडून टाका. त्या रिलेशनशिप मध्ये काही महत्व देऊ नका. आणि जे की आता डिप्रेशनचा पार्ट जो आहे, डिवोर्स रेट पण वाढतोय त्याच्यामुळे. डिवोर्स रेट ह्याच्यामुळेच वाढतोय ना. राहू अट्रॅक्शन देतोय, फक्त कोणीतरी ह्याच्यापेक्षा अजून चांगला भेटेल ह्या शोधामध्ये लोक नुसते धावतात. त्यांना कळतच नाहीये आहे त्यात जरी आपण नेट केलं तरी खूप चांगलं होऊ शकतं. कलयुग जर आपण म्हणतोय राहूचं आलंय, तर राहू कसा माणसाला शांत बसू शकतो. तुम्ही आता बघितलं असेल की वयाच्या 18-19 वर्षामध्ये लोक खूप जास्त पगार घेतात, जे की आपले आई वडील आपल्याला पहिलं म्हणजे माझ्या तरी जनरेशन मध्ये आमचे वडील मला नेहमी म्हणायचे, एक घर असलं ना आपल्याला बाळा तरी बाद झालं, तू जीवनातलं सार कमवलं, म्हणजे जीवन तू जिंकली तुझं. पण आताची मुलं तुम्ही बघाल 22-23 वर्षात घरं घेतात, 1-2 घरं त्यांची ऑलरेडी झालेली असतात. जे कशामुळे IT फील्ड मध्ये सगळेजण आलेत, जे की राहू जिकडे सगळी टेक्नॉलॉजी आहे तिथे पगार पण भरमसाठ आहेत. त्या पगाराबरोबर मग काय होतंय की मग त्यांना ऍडिक्टेड होत आहेत. पब किंवा डान्स बार
ह्या सगळ्याच गोष्टी फक्त पैशामुळे वाढल्यात, राहूमुळे वाढलेल्या आहेत. की त्यांना ते 4 पैसे अजून भेटतात ना हाताला, की ह्या पैशांचं करायचं काय आम्ही, हप्ते जाऊन एवढे पैसे भेटतात तर मग ह्याच्यामध्ये पार्टी करायची बाबा आम्हाला. ती कंडिशन म्हणजे राहू. तर मग ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. राहू तेच सांगतो तुम्हाला की तुम्हाला जर मी निरंतर पाहिजे तर तुम्ही पण तुम्हाला बदललं पाहिजे. आणि आपण पण आता बघतोय, आता देव ती म्हण आतापर्यंत प्रचलित होती, देव तारी त्याला कोण मारी. पण आता सध्याच्या युगामध्ये राहू तारी त्याला कोण मारी ही म्हण आता प्रचलित झाली आहे. त्यामुळे थोडस सगळ्यांनी सावध राहावा, डिप्रेशन मध्ये येऊ नका आणि सध्याला एक फोकस करा की आई वडिलांसाठी आपल्याला जगायचंय, ज्यांनी आपल्याला खूप केलंय सगळ्या गोष्टी, त्यांच्यासाठी जगा ना. एखादा माणूस येतं त्यासाठी डिप्रेस होऊन तुम्ही गोष्टी करता, गरज नाहीये. व्यसनाधीन त्यासाठी होता, काहीच गरज नाहीये. अगदी 7वी 8वीतली मुलं सुद्धा स्कूलमध्ये बसून दारू करतात, बाहेर जाऊन स्मोक करतात, ह्याही गोष्टी पाहिल्यात मी डोळ्याने. वाईट वाटतं की पिढी पुढे काय करणार आहे. बरोबर. मग त्या गोष्टी करू नका. राहू भले तुम्हाला पैसा देतोय, पैसे कमवा, खूप चांगलं खावा, खूप चांगलं खावा. आणि म्हणजे म्हणतात ना, संस्कारांना आपल्या खराब करून देऊ नका, कारण लोक तुम्हाला नाही तुमच्या आई वडिलांना जज करतात. मग ती गोष्ट बरोबर होत नाही. आणि सगळ्यांची इच्छा असते की करोडपती बनायचंय, तर मग सगळ्यांना जर करोडपती बनायचं असेल तर राहूला जर चांगला प्लेस असेल किंवा चांगला बनवायचा असेल तर त्यासाठी थोडी रेमेडी सांगा. ओके, आता राहू जर तुम्हाला वाटतंय खूप चांगला व्हावा आणि आम्हाला पण झटपट पैसे भेटू दे, किंवा सगळ्यांना वाटतं आम्हाला खूप श्रीमंत व्हायचंय, तर 100% वाटलं पण पाहिजे, गरिबीत का राहायचं. तर ते श्रीमंत जर करू शकतो तो एकमेव राहू ग्रह आहे, बाकी कुठला नाहीये. त्यामुळे राहूसाठी रेमेडीज म्हणजे एकदम सोपी, जी की तुम्हाला जास्त पैसे पण घालावे लागणार नाहीत आणि काही नाहीत. गोमूत्र गाईचं घेऊन यायचं आणि रेग्युलर अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 ते 3 थेंब टाकून अंघोळ करायची. ओके. गोमूत्राने राहू पूर्ण शांत होतो. रेग्युलर करायचं, रेग्युलर हा उपाय करायचा. एक 1.25 महिना किंवा 21 दिवसात तुम्हाला स्वतःला फरक जाणवायला लागतो की मी ज्या ज्या डिझायर्स मागते, ज्या ज्या इच्छा करते व्यक्त देवाजवळ, त्या इच्छा पूर्ण होत आहेत माझ्या. त्यामुळे हा एक तुम्हाला उपाय 100% करायचा आहे. सेकंड उपाय म्हणजे पक्ष्यांना बाजरी खाऊ घालायची आहे. खूपदा राहूची लोक, म्हणजे राहूची महादशा असलेली लोक माझ्याकडे येतात की पैसे खूप अडकलेत, तर मग त्यावेळेला तुम्ही पक्ष्यांना बाजरी खाऊ घाला, 100% तुमचे पैसे रिलीज होतात. ओके. 21 दिवसात तुम्हाला हा फरक पण जाणवतो. किंवा समोरचा माणूस कधीच फोन न करणारा अचानक फोन करून सांगतो पैसे रेडी आहेत, येऊन घेऊन जावा. ही कंडिशन आहे. तिसरी उपासना म्हणजे दुर्गा चालीसा किंवा दुर्गा मातेचं जे काही अध्याय आहेत किंवा जी काही उपासना आहे ती तुम्हाला करायची, खास करून दुर्गा चालीसा दिवसातनं एकदा आवर्जून ऐकायचे, त्याने खूप फरक पडतो. आणि एक उपाय म्हणजे खूप चांगला, जो की इझिली मोरपंख आणून ठेवायचे घरामध्ये. झोपताना उशाखाली 2 मोरपंख ठेवून झोपायचं. तुमचा राहू 100% चांगला होतो. 21 दिवसात तुम्हाला कळतं की बऱ्याच गोष्टी चांगल्या होतात, कारण राहूच्या काळामध्ये स्वप्न खूप घाण पडतात. त्यावेळेला कळत नाही. त्यामुळे राहू जर तुम्हाला चांगला करायचा आहे तर ह्या नॉर्मलच्या रेमेडी आहेत त्या तुम्ही करू शकता. आणि एक म्हणजे की राहूला शांत करण्यासाठी मचमणी. ओके. हे माशाच्या पोटातलं रत्न आहे. अच्छा. त्याला म्हणतात मचमणी. मचमणी हा जर तांब्याच्या पॅन्डंट मध्ये घातला, प्रॉपर अभिमंत्रित करून, तर खूप चांगला रिझल्ट भेटतो. एकतर राहू तुम्हाला पोटाचे विकार देतो, राहू तुम्हाला स्ट्रेस खूप देतो, राहू तुम्हाला डिप्रेशन देतो, राहू तुम्हाला झोप हा प्रकार देत नाही. ओके. राहूची माणसं बघा, राहूच्या महादशेमधली माणसं किंवा राहू ज्यांचा कुंडली स्ट्रॉंग आहे, रात्रीचा तो माणूस झोपणार नाही. संशोधक असतो, सारखा मोबाईल हातात, इव्हन टॉयलेटमध्ये सुद्धा मोबाईल घेऊन जाणार. ओके. जो की राहू. त्यामुळे तुम्ही हेही रत्न घेऊ शकता आणि ते प्रॉपर अभिमंत्रित करून घालू शकता. सेकंड म्हणजे हे क्रिस्टल ब्रेसलेट आहे. हे राहूसाठी खूप लाभकारक आहे. सुलेमानी हकीक त्याचं नाव आहे. ह्या क्रिस्टलनी पण तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो. हेही तुम्हाला घातलं तर तुमचा राहू बऱ्यापैकी शांत होऊ शकतो. आता खूप लोक किंवा खूप बायका आहेत ना, घरामध्ये कपडे आणतात, तसेच कपाटामध्ये कोंबून टाकतात. घडी हा प्रकार कधी नसतो.
किंवा कपाट एखाद्याने खोललं की ते कपाट आहे ना, कपाटातले कपडे सगळे अंगावर पडतात. बरोबर आहे की नाही? ते राहू खराब असतो. ओके. इवन जे की तुमचे बेडशीट्स किंवा तुमची पांघरुणं किंवा तुमचे स्वतःचे ब्लँकेट्स तुम्ही तुमच्या घड्या मारायच्यात. ओके. तुम्ही कोणाची वाट नाही बघायची, माझी बायको करेल, माझी मुलगी करेल, नाही. ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या पाळा. स्वतःचा बेड स्वतः साफ करा, स्वतःच्या बेडमध्ये बेडशीट स्वतः घाला, इवन तुम्ही ब्लँकेटची घडी स्वतः घाला, तर तुमचा राहू 100% घरातला चांगला होतो. सेकंड थिंग म्हणजे तुमचे चप्पलचे जोड कुठेही पडलेले असतात. ज्या घरामध्ये राहू खराब असतो, एक चप्पल दारात दिसेल, एक चप्पल 1 फुटाच्या अंतरावर दिसेल. ओके. एक चप्पल चांगली सरळ दिसेल, एक चप्पल वाकडी दिसेल, उलटी पडलेली, जे की राहू खराब. तर इवन तुमच्या घरामध्ये एखादं पाळीव प्राणी जरी सतत मरत असेल, गायी झाल्या किंवा मांजरी झाल्या, घरामध्ये मांजरी पण काय काय लोकांना पाळायची आवड असते पण अचानक मरून जातात, तुमचा राहू खराब आहे. ओके. मग तुमचा राहू तुम्हाला चांगला करायचा आहे. इवन घरामधलं मेन टॉयलेट, टॉयलेट तुम्हाला प्रॉपर क्लीन ठेवायचं. ज्या माणसाला राहूची महादशा आहे त्यांना मी सांगते, दर सोमवारी तुम्ही वैयक्तिक टॉयलेट स्वतः वॉश करत जावा. ओके. इवन तुम्हाला राहूची जेवढी म्हणजे क्षमता कमी करायची असेल, तुमच्या घरामध्ये पाय पुसण्या ह्या तुम्ही निळ्या कलरच्या आणा आणि त्या तुम्ही ठेवा. तुम्हाला खूप फरक. आणि त्याही पाय पुसण्या स्वच्छ ठेवायच्यात. दर 2 दिवसांनी त्या वॉश करून सुकवून परत ठेवायच्यात. ती कंडिशन आहे. म्हणजे हे जरी तुम्ही उपाय केले, 100% राहू तुमचा खूप शांत होणार आणि तुमच्या घरामध्ये 100% भरभराट येणार. धन्यवाद मॅम, तुम्ही इथं आला, आमच्या ऑडियन्सला तुम्ही मार्गदर्शन दिलं, राहू बद्दल एवढं नॉलेज दिलं, त्यासाठी खूपच धन्यवाद. जाता तुम्ही काय बोलणार आमच्या ऑडियन्सला? काही नाही, मी तेच सांगेन की जे काही ग्रह आहेत आपले ते आहेतच, पण त्यामध्ये सुद्धा आपले संस्कार आपण विसरायचे नाहीयेत. प्रामाणिक राहायचं आणि मेहनतीवर खूप जोर द्या. मेहनत तुम्हाला खूप मोठं करू शकते आणि जे की तुमचे संस्कार हे तुमचं मेन जे की आहे ती कमवलेली पुंजी असते, त्यामुळे ती कधीच तुम्ही कुठे हे करू नका. आणि जे की मी राहूचं सांगितलं, तर व्यसन, जेवढे लोक एपिसोड बघतात त्यांनी व्यसनापासून लांब राहावा आणि पैसा खूप कमवा आणि चांगलं चुंगलं खा. वाईट ठिकाणी पैसे खर्च करू नका. सो मॅम धन्यवाद, तुम्ही इथं आला, तुमचा वेळ दिला. सो गाईज, तुम्हाला जर काही क्वेरीज असेल, तुम्हाला कन्सल्टेशन घ्यायचं असेल, डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा इन्स्टा ID, तुम्ही त्यांना डायरेक्ट DM करू शकता, त्यांच्याशी कन्सल्ट करू शकता. आणि धन्यवाद, तुम्ही इथपर्यंत हा पॉडकास्ट बघितला. सो गाईज, प्लीज लाईक, शेअर अँड कॉमेंट टू यथार्थ टॉक्स. धन्यवाद.